तिकडे सुरेश धस यांनी यू-टर्न घेतल्यानंतर अमोल मिटकरी यांनी निशाणा साधलाय। त्यांनी आरोप प्रत्यारोप सुरूच ठेवले तर आम्हाला नाईलाजानं सगळ्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील असा इशारा मिटकरी यांनी सुरेश धस यांना दिलाय। सुरुवातपासून त्यांची भाषणं जर ऐकली तर त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा। पण नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी त्यांची बैठक झाली आणि नंतर एका चॅनलवर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की मी धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामाच मागितला नाही किंवा त्यांचं माझं वैयक्तिक वैर नाही। म्हणजे अशा दोन दुटप्पी पद्धतीच्या त्यांच्या भूमिका आहेत। मग तुम्ही राजीनामा मागत नाही आहात तर मग अशा प्रकारची भाषणं त्या स्टेजवरून का होत आहेत? ज्या ठिकाणी सामाजिक स्वरूप त्या स्टेजला यायला पाहिजे तिथे राजकीय स्वरूप का येतंय? या सगळ्या गोष्टीची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे। तिकडे बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। याच मुद्द्यावरून आता जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी घणाघाती टीका केली आहे। सरपंच हत्या प्रकरणाचा प्लॅनर हा वाल्मिक कराडच आहे आणि तसंच कराड हाच सिरियल किलर आहे असा आरोपही त्यांनी केला। दुसरीकडे नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। इतका घाणेरडा, इतका विकृत, इतका घृणास्पद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय, मी अजूनही सांगतो धनंजय मुंडेंनी फोन केला असं माझं म्हणणं नाही, पण माझं 100% म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे आणि गेले 10 वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातले 80% खून हे वाल्मिक कराडने प्लॅनिंग करून केलेले आहेत। तो विकृत आहे, तो सायकोपॅथ आहे, तो सिरियल किलर आहे। महाजन ज्यांची बदली केली सरकारने, त्या महाजन नावाचे इन्स्पेक्टर परळीला इन्स्पेक्टर होते, त्यांनी आजपर्यंत वाल्मिक कराडला अरेस्ट का नाही केली? काय त्याला मोकळं सोडलं होतं? आणि हेच महाजन हे केजला इन्स्पेक्टर होते जेव्हा हे सगळं लफडं झालं तेव्हा। तुमचे मित्र आज मर्डर त्यांनी केलेला आहे आणि तुम्ही आज नेते आहात, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही याच्यामध्ये नसाल पण तुमचा मित्र याच्यामध्ये अडकलेला असल्यामुळे लोकांची अशी भावना झालेली आहे की सरकारकडनं या बाबतीत योग्य पद्धतीने शहानिशा केली जाणार नाही। याच्यामध्ये कदाचित राजकीय हस्तक्षेप येऊ शकतो आणि देशमुख परिवाराला न्याय मिळू शकत नाही। म्हणून आमचं सगळ्यांचं मत आहे की नैतिकता बघता ज्या पद्धतीने विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिला होता, आर आबांनी राजीनामा दिला होता, त्याच पद्धतीने इथं धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर तिथं वाल्मिक कराड आणि हे जे बाकी 6-7 आहेत त्यांना तिथं कारवाई करावी आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा। हे सांगतोय की तिथं वाल्मिक कराड शिवाय बीडमध्ये कुठेही कुठला निर्णय हा घेतला जात नाही। अधिकाऱ्याला आणायचं असेल, अधिकाऱ्याची नियुक्ती करायची असेल, एखादं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं असेल, बिस्किट विकायचं असलं तरी वाल्मिक कराडला सांगितल्याशिवाय आपल्याला विकता येत नाही। त्याच्याच बरोबर आम्ही हे म्हणत नाही की धनंजय मुंडे याच्यात असतील, पण आमचं हे म्हणणं आहे की नैतिक जबाबदारी आहे की एवढी चर्चा जर झाली असेल तर तुम्ही केलं नसावं, तुमच्या या कार्यकर्त्यांनी 100% केलं असं आमचं मत आहे, पण तुमची नैतिक जबाबदारी की तुम्ही तिथं राजीनामा दिला गेला पाहिजे। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। पाहत रहा मुल्लुख महाराष्ट्र।